दादा एक चहा दे. हो सॉरी 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 सिगरेट 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 सॉरी. काय झालं इतका लेट का आलास? सॉरी अरे मी खूप कामात होतो म्हणून मला उशीर झाला. आय एम सो सॉरी. कामात होता. थँक्यू. दादा तुझा का चेहरा पडलाय? पण काय झालंय? काय नाही रे, आपल्या घरात ज्या सगळ्या कटकटी चालू आहेत ना त्याचा कंटाळा आलाय मला. कधी संपणार आहे? आज आई बाबा गेलेत पोलीस स्टेशनवर. काय कशासाठी? तुला माहित नाही? नाही. त्यांच्यातला डिटेक्टिव्ह मोड ऑन झालाय. हल्ली त्यांना प्रत्येक गोष्टीचा छडा लावायचा असतो. म्हणजे जयंतची सुटका कशी झाली हे विचारायला पोलीस स्टेशनला गेले. क्या बात है. अरे मग चुकीचं काय त्या? चांगलं आहे की वाईट काय? वाईट काय? मग अरे वेड्या, अशाने आई बाबांना प्रत्येक प्रकरणाचा छडा लावायची सवय लागेल. ठीक आहे ना. उद्या त्यांना माझे 5 लाख चोरीला गेलेत हे कळलं तर ते पण शोधायची सवय लागेल. ते पण शोधून काढतील ना ते. आईला चांगली आयडिया आहे. आई बाबांना जर का कळलं की माझे 5 लाख रुपये घरातून चोरीला गेलेत तर ते नक्की शोधून काढतील. काय बोलतो हरीश? ए हरीश, काय झालं? घाम का फुटलाय तुला? काय झालं? बरायच ना? हे घे रुमाल घे. नाही नाही अरे घे. नाही नको. नको? नक्की चल. पण हरीश, मला काय वाटतं, माझे 5 लाख रुपये गायब होण्यामागे घरातल्या बाहेरचा नाही घरातलाच कोणीतरी माणूस असेल. तुला काय वाटतं? मला नाही रे माहित. आय डोंट नो. तुला कसं माहित असेल? तुला तर माझ्याकडे 5 लाख रुपये होते हे पण माहित नाही. म्हणजे तसं घरातल्या कोणालाच माहित नाही, कारण मी ते माझ्या वेगळ्या पेटीत असे लपवून ठेवले होते ना. अरे पण उद्या जर का आईला कळलं की मी 5 लाख रुपये घरात लपवून ठेवले होते आणि ते चोरीला गेले तर आई मला तुझ्यासारखे फटके देईल रे. नाही, त्यापेक्षा मी एक काम करतो, मी स्वतःच आईला जाऊन सांगतो की काय रे? अरे ठसका. वर बघ. एक सिगरेट दे तू इकडे. सिगरेट दे. वर बघ. हा वर बघ. हा बरं मी काय म्हणतो, हा. आपण निघायला पाहिजे. घरी जाऊयात पटकन. उशीर होते जरा. घरी जाऊयात. चल चल. अरे तू ये, ये, आत्ताच तर लवकर आलास ये. ना काहीतरी काम करून.